होती सकाळी. तब्बल 9 तासांनंतर लालबागच्या राजाची ही बाप्पांची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आलेली आहे आणि रात्री 10 नंतर बाप्पांचं विसर्जन पार पडणार आहे. मुंबईचा लाडका लालबागचा राजा मात्र यंदा आपण पाहतोय बाप्पांच्या विसर्जनामध्ये काहीसा उशीर होतोय. तब्बल 11 ते 12 तास जवळपास विसर्जनाला लागलेले आहेत. 19 ते 20 तास जवळपास या संपूर्ण विसर्जनाच्या सोहळ्याला लागतात. यावर्षी आपण पाहतोय विसर्जनामध्ये अनेक अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळं आता तराफ्यावर ही मूर्ती चढवण्यात आलेली आहे आणि रात्री 10 नंतर बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे अशी माहिती सुधीर साळवी यांनी देखील दिली. लालबागच्या राजाचं आता थोड्याच वेळात रात्री 10 नंतर विसर्जन पार पडलं. लाखो मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेला मुंबईमधील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनाला यंदा खूप उशीर झालेला आहे. लालबागच्या राजाची ही मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू झाली होती काल सकाळी. यानंतर संपूर्ण रात्रभर लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यानंतर सकाळी 8च्या सुमारास लालबागचा हा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. मात्र यावर्षी विसर्जनासाठी एक विशेष स्वयंचलित तराफा देखील बनवला होता. मात्र या तराफ्यावर बाप्पांची मूर्ती न चढल्यामुळं विसर्जनाला अनेक अडथळे निर्माण झाले होते. आता या प्रकरणामध्ये आता अखेर तराफ्यावर ती मूर्ती चढवण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही काळात
अर्थात रात्री 10 नंतर बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी देखील मोठा गणेश भक्तांचा हा जनसागर गिरगाव चौपाटी या संपूर्ण परिसरामध्ये उसळलेला आपल्याला पाहायला मिळतो। गिरगाव चौपाटी परिसरामध्ये गणेश भक्तांची भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि जय घोषानं हा संपूर्ण परिसर आता धावून निघाला। तर विसर्जनापूर्वीची शेवटची बाप्पांची आरती नुकतीच पार पडलेली आहे। त्यानंतर आता गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये ऐकायला येतोय, पाहायला मिळतोय। आपल्या बाप्पांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीच्या या परिसरात जमलेली गणेश भक्तांची, भाविकांची ही मोठी गर्दी आपण पाहतो। आता थोड्याच वेळात रात्री 10 नंतर बाप्पांचं विसर्जन केले जाणार आहे। त्यापूर्वी शेवटची आरती देखील आता संपन्न झालेली आहे। दरवर्षी खरं तर सकाळी 8 ते 9 पर्यंत लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन होत असतं, मात्र यावर्षी स्वयंचलित तराफा बनवला होता, त्यावर मूर्ती चढली नाही, त्यामुळं विसर्जनाला अनेक अडचणी आलेल्या आहेत, अडथळे निर्माण झालेत। अखेर आता मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आलेली आहे आणि रात्री 10 नंतर साधारणतः 10 ते 11च्या दरम्यान बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे। त्यामुळं विसर्जनाची आता तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। रात्री 10 ते 10:30 दरम्यान विसर्जन केलं जाणार आहे अशी देखील माहिती आहे। त्यामुळं बाप्पांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण मुंबईकर गिरगाव चौपाटीवर आपल्याला मोठ्या संख्येने गणेश भक्त दाखल झालेले पाहायला मिळतात। तर आज सकाळी 8च्या सुमारास लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला। यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची संपूर्ण तयारी देखील करण्यात आलेली होती, मात्र ऐनवेळी काहीशी अडचण झाल्यामुळं विसर्जनाला प्रचंड उशीर झालेला। लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आणि त्यानंतर विसर्जनाच्या वेळी अडथळा निर्माण झाला। एकीकडे विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली होती, मात्र दुसरीकडे लालबागच्या राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळेच आता हा संपूर्ण विलंब झालेला आहे असं देखील समजतं। आता विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली आहे। पुन्हा एकदा बाप्पांची मूर्ती या तराफ्यावर चढवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता 10 नंतर, रात्री 10 वाजल्यानंतर बाप्पांचं विसर्जन देखील केलं जाणार आहे। यंदा खरं तर लालबागच्या राजासाठी खास तराफा करण्यात आलेला आहे, पण समुद्राला भरती आल्यामुळे तो खूप हलू लागला, त्यामुळं गणपतीची मूर्ती, बाप्पांची मूर्ती त्या तराफ्यावर ठेवता आली नाही। यानंतर मूर्तीला तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला। यावेळी मूर्तीवरचे काही दागिने काढून टाकण्यात आले, मात्र तो देखील प्रयत्न अयशस्वी ठरले। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद सध्या गिरगाव चौपाटीच्या या परिसरात आहेत। गोविंद, आपण पाहतोय दरवर्षीपेक्षा यंदा लालबागच्या राजाच्या या विसर्जनाला अत्यंत मोठा असा उशीर झालेला आहे, मात्र आता पुन्हा एकदा मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आलेली आहे आणि रात्री 10 नंतर बाप्पांचं विसर्जन होणार आहे। सध्या काय घडतंय? नुकतीच आरती देखील पूर्ण झाली आहे। एकूणच आपण जर बघितलं तर दरवर्षीपेक्षा साधारणतः 12 तासांपेक्षा जास्तचा कालावधी जो आहे तो यावर्षी विसर्जनासाठी लागल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आताची जर परिस्थिती बघाल तर गिरगाव चौपाटीवर आपण जी दृश्य बघतो आहोत ते गिरगाव चौपाटीवर थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः 10-10:30 नंतर समुद्राला ज्या वेळेला भरती येईल त्यावेळेला तारपा जो आहे तो या ठिकाणी समुद्रात पाण्यात जाईल आणि त्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। आता या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी जे या ठिकाणी उद्योगपती
मुकेश अंबानीचे जे सुपुत्र आहेत आनंद अंबानी त्यांनी येऊन या ठिकाणी आरती केली आहे. आता आरती पार पडलेली आहे. थोड्या वेळानंतर ज्या वेळा समुद्राची पाण्याची पातळी वाढेल, या समुद्राला भरती सुरू होईल. त्या भरतीचं जरी टायमिंग साधारणतः मुंबई महानगरपालिकेकडून 11:40 जरी दिलं असलं तरी कोळी बांधवांकडून मात्र सांगण्यात येते आहे की 10 ते 10:30 नंतर बऱ्यापैकी समुद्राला भरती येऊ शकते. आणि समुद्राला भरती आल्यानंतर जी किनाऱ्यावर असलेली जी तारप आहे आणि ज्या तारपावर लालबागच्या राजाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे त्याच्या भोवताली पाणी येऊ शकतं. आणि त्याच्या भोवताली पाणी आल्यानंतर ही जी तारपा आहे इथं समुद्रात जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि त्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होऊ शकतो. परंतु सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, मुंबईकर असतील, गणेश भक्त असतील, हे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती अजूनही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आपल्या मोबाईलमध्ये फोटो घेणं असेल, जयघोष करणं असेल, हे सकाळपासूनची जी प्रक्रिया आहे ती अविरत सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अजूनही मुंबईकर आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित असल्याचं सगळं चित्र आहे. निश्चितच आहे गोविंद, खरं तर विसर्जनाच्या मिरवणुकीला अत्यंत उशीर झालेला आहे, मात्र गणेश भक्तांचा उत्साह तसूभर देखील कमी झालेला नाहीये. एक महत्त्वाचा मुद्दा आणखी आहे गोविंद, आपल्याला कल्पना आहे की यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी विशेष खास असा तराफा तयार करण्यात आलेला होता, मात्र समुद्राला भरती आली त्यामुळे तो काहीसा हलू लागला. काय नेमकं घडलं होतं? तुम्ही अनेक कोळी बांधवांशी देखील या संदर्भात चर्चा केली आहे. आपण जर बघितलं तर यावर्षी अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त जो तराफा आहे तो या ठिकाणी बनवण्यात आला होता. ही गोष्ट जरी खरी असली तरी ज्या वेळेला लालबागचा राजा सकाळी साधारणतः 7 ते 8च्या दरम्यान गिरगाव चौपाटीला दाखल झाला त्यावेळेला जे आहे समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती आलेली होती. आणि एकूण जे कोळी बांधवांकडून जी माहिती मिळाली की सलग 2 दिवस जे पाऊस जो आहे तो मुंबईत जास्त झाल्यामुळे भरतीचं प्रमाण आणि समुद्रातील लाटांचं जे प्रमाण आहे ते जास्त होतं. आणि त्यामुळे जी मूर्ती जी आहे ज्या वाहनावरून मूर्ती घेऊन आलेले होते त्या वाहनावरून तारफ्यामध्ये जे आहे मूर्ती शिफ्ट करत असताना लाटांमुळे तारफा असेल किंवा ते वाहन असेल त्यांचा जो बॅलन्स आहे तो खालीवर होत होता. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं मूर्ती शिफ्ट करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे मंडळाने निर्णय घेतला की समुद्राला ज्या वेळेला ओहोटी येईल त्यावेळेला मूर्ती जी आहे ती तारप्यावर हलवली जाईल आणि त्यानंतर विसर्जन केलं जाईल. परंतु त्याच वेळेला ज्या वेळेला ओहोटी आली त्यावेळेला साधारणतः 5 ते 6च्या दरम्यान मूर्ती जी आहे ती तारप्यावर चढवण्यात आली. आता साधारणतः 8च्या दरम्यान याची आरती करण्यात आली. 10 ते 10:30 नंतर पुन्हा एकदा समुद्राला ज्या वेळेला भरती येईल त्यावेळेला तारपेच्या आजूबाजूला ज्या वेळेला पाणी येईल त्यावेळेला आपोआपच तारप जो आहे तो समुद्राच्या पाण्यामध्ये जाईल आणि त्यानंतर मूर्ती जी आहे ती विसर्जनासाठी जाऊ शकते. परंतु एकूणच जी आता जी आणलेली जी तारपा आहे त्याच्यावर व्यवस्थितरित्या जे मूर्ती जी आहे ते या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेली आहे. त्याच ठिकाणी ही आरती आणि हा जल्लोष जो आहे तो आपण त्या ठिकाणचा पाहतो आहोत. निश्चितच आहे गोविंद, आपण पाहतोय आता बाप्पांच्या विसर्जनाची ही तयारी पूर्ण झालेली आहे आणि रात्री 10 नंतर खरं तर आता बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे. मात्र महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा, गणेश भक्तांचा जो उत्साह आहे तो तसूभर देखील कमी झालेला नाही आहे, कारण दरवर्षी लालबागच्या राजाचं सकाळी 8 ते 9च्या दरम्यान विसर्जन होत असतं. आज मात्र यंदा पहिल्यांदाच कदाचित असं घडलं असावं, रात्री 10 वाजेनंतर विसर्जन पार पडणार आहे. मात्र या संपूर्ण परिसरात गिरगाव चौपाटीच्या आपल्याला गणेश भक्तांची अलोट अशी गर्दी अद्याप देखील पाहायला मिळते. गोविंद, जर बघितलं तर लालबागच्या गणेश मंडळाचं यावर्षीचं हे 92वं वर्ष आहे. आणि या 92 वर्षाच्या कालावधीमध्ये हे पहिलं वर्ष असेल की ज्या वर्षी एरवीच्या पेक्षा 12 ते 13 तास विसर्जनासाठी वेळ लागलेला आहे. परंतु जे मुंबईकर आहेत, गणेश भक्त आहेत, लालबागच्या राजाला मानणारी जे लोक आहेत ते आज सकाळपासूनच या गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात जमलेचं पाहायला मिळत आहे. आता संध्याकाळचे साधारणतः 8:30 वाजत आलेत तरी सुद्धा लोकांची जी गर्दी आहे ती कमी झालेली नाही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लालबागच्या राजाचा विजय असो, अशा पद्धतीच्या घोषणांचा जयघोष जो आहे तो कंटिन्यू सतत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जे बँड पथक आहे त्यांच्याकडूनही लालबागच्या राजाची गाणी जी आहेत ती वाजवली जात आहेत. एकूणच लोकांमध्ये अजूनही सकाळ म्हणजे 12 तास जरी उलटून गेलेले असले, उशीर झालेला असला
या सगळ्या विसर्जनाच्या प्रक्रियेला, तरी लोकांमधला उत्साह जो आहे तो बिलकुल तसोबरी कमी झाल्याचं पाहायला मिळत नाहीये. लोक आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देतानाचा फोटो कॅप्चर करतायत, घोषणाबाजी करतायत, जल्लोष करतायत. एकूणच या सगळ्या परिसरातलं वातावरण जे आहे ते जल्लोषाचं आणि आनंदाचं असं आहे असं म्हणावं लागेल. मंडळाकडून याबाबतचे जे स्पष्टीकरण देण्यात आलं त्याच्यामध्ये मंडळाचे जे मानद सचिव आहेत लालबाग राजा, त्यांनी या ठिकाणी सर्व भक्तांची या उशीर झाल्या त्याबाबत माफी मागितली, परंतु त्यावेळेला त्यांनी सांगितलं की भौगोलिक कारणामुळं हा उशीर झालेला आहे, समुद्राला भरती आल्यामुळे हा उशीर झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. तरी देखील मुंबईकर जे आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गिरगाव चौपाटीवर जमल्याचं पाहायला मिळतं आहे. मोठमोठ्या घोषणा आणि या ठिकाणी जल्लोष करत लाडक्या बाप्पाला हे मुंबईकर आणि गणेश भक्त निरोप देत आहेत. निश्चितच आहे गोविंद, आपण पाहतोय अत्यंत उत्साहाचं आनंदाचं वातावरण इतका उशीर होऊन देखील आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय. गणेश भक्तांची अलोट अशी गर्दी झालेली आहे. अनंत अंबानी यांच्या हस्ते थोड्याच वेळापूर्वी आता बाप्पांची शेवटची आरती देखील संपन्न झालेली आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी झालेला हा जनसागर अक्षरशः गिरगाव चौपाटीच्या या परिसरात आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी.